सॉन्ग मध्ये उल्लेख केलाय, भीड लागली आहे. कारण ज्या पद्धतीने आम्ही इथून अनाऊन्स केलं की सुजित तात्यांची रॉयल एंट्री पाहायला मिळणार आहे. अगदी शेलार गावातील लहानांपासून थोडा मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण एंट्री पोहोचला. ही खासियत आहे. म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो तरुणांच्या मनामध्ये प्रश्न 100 असतील पण त्या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त एकच. काल्हेरचे सुजित पाटील साहेब, गो टू कॉम बॉक्स. तीन जून मध्ये आपण पाहतो आक्रमक सुरुवात पावट्याच्या षटक आणि पावट्याच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात आणि स्पोर्ट्स खानपे संघाकडून योगेश या फलंदाजाने केलेले. अगदी रौद्र अवतार धारण केलेले पावट्याच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज इथे मात्र अपडेट केलेल्या फलंदाजाला या चेंडूवर मात्र गोलंदाजाने आणि स्पोर्ट्स खानपे विपक्ष आपण साई स्पोर्ट्स वडाचा पाडा या दोन संघामधील सामना पाहतोय. वेपेटाईजवर यंग अँड डॅशिन कालेर के दिलेर सुजित तात्या शेट्टो पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माहितीसाठी आपण पाहतोय पॉवर ट्रॉफी 2024चा आज अंतिम दिवस आहे, सुपर संडे आहे. इथे मात्र चेंडूला हुक केलेला आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पार मेडिकलच्या वरून षटकार. धावफलकावर 22 धावा होत नाहीत. धावा जणू काही वाहत आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहतो चौकार षटकांची आतिषबाजी सध्या सुरू आहे. 3 षटकार आणि 1 चौकार. पंच पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आपण पाहतो धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. बिनबाद जिंदाबाद 22 धावा. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. 12 मॅन आणि स्पोर्ट्स खानपे संघात विरुद्ध आपण जो संघ पाहतोय साई स्पोर्ट्स वडाचा पाडा. खानपे संघाचं नक्कीच क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि खानपे संघाचं 12 मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये नाही आणि त्यामुळे 2 धावांची पेनल्टी खानपे संघाला दिली जाते. विकासजी पाटील आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ संदीपजी घरत यांचे ते आगमन होते. त्यांच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे समोर केलेल्या चेंडूला स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला होता, मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. धावसंख्या 1 धावेने वाढते. पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या गेलेल्या आहेत. सुधारित धावसंख्या धावफलकावर 25 आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना सुरू असलेला सामना
अनिल स्पोर्ट्स खालपे विपक्ष साई स्पोर्ट्स वडाचा पडा. नेक्स्ट मॅच दुगाड विपक्ष लामज. प्लेयर मेस चांगला चेंडू. पुढील सामना जय हनुमान दुगाड विरुद्ध जय हनुमान लामज या दोन संघामध्ये असणार. तर दोन्ही संघनायक आपण विनाविलंब चेक. नक्कीच पॉवर शेलर संघाचे स्पॉन्सर पॅकर्ड आणि पॉवर शेलर संघाच्या पाठी खंबीरपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व आदरणीय संदीप भाऊ घरत इथे उपस्थित होतात. वेलकम संदीप भाऊ घरत, आपला सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. कॉम्बॉक्स पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे. 58 वाईडच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. 28 धावा. पुढील सामना दुगाड विपक्ष लामज अर्थात जय हनुमान दुगाड विरुद्ध जय हनुमान लामज या दोन संघामध्ये असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. निर्धाव चेंडू सुरू असलेला सामना आपण बघतोय अनिल स्पोर्ट्स खानपे विरुद्ध साई स्पोर्ट्स वाडाचा पाडा या दोन संघामध्ये. टॉस साठी या जय हनुमान दुगाड आणि जय हनुमान लामज पुढील सामना असणार आहे. तर दोन्ही संघनायक आपण सुर्गे जनक गोपाल गुंदोलकर सुर्गे सदानंद जनक गुंदोलकर या टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. 28 धावा. 2 षटकांची समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स वडाचा पाडा या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. या 14ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळत आहे. तर ज्यांच्या माध्यमातून नाश्त्याची सोय नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. योगेश भोईरा आणि भावेश भोईरा योगेश वडापावचे प्रोप्रायटर त्यांच्याकडून प्रेक्षकांना सोडून संधी आहे. 300 रुपयाचे पारितोषिक आपल्याला ऐवा जलसाठी दिलं जाईल. इथे मात्र विकेट फलंदाज बाद होतोय. पहिला फलंदाज बाद होताना आपण पाहतोय वडाचा पाडा संघाचा. फलंदाज बाद होऊन खेळामध्ये परतलेला आहे. मनोज नवीन फलंदाज वेदन आता मात्र खेळपट्टीवर येतोय. धावसंख्या स्थिर 28 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करताना गोलंदाज ब्रेक थ्रूची आवश्यकता होती. पहिल्या 2 गोलंदाजांना ब्रेक थ्रू देता आला नव्हता आपल्या संघाला. मात्र या गोलंदाजाने अगदी आपल्या पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे आणि जी भागीदारी होती ती ब्रेक केलेली आहे. याल चेंडूला पूल केलेला आहे. सक्सेसफुल मात्र होणार नाही. मिडविकेट रिझल्टमध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज फेलला. दुसरा आद्रा. सचिन पाटील साहेबांचा शुभागमन इथे होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम साहेब, आपला सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानाने स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. धन्यवाद. ओट कॉम्बॉक्स
एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ही धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धाव बाद. इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद. एक जण गॉन. ज्या व्यक्तिमत्वाचा बोलबाला आपल्याला सातत्याने पाहायला मिळालाय आणि आम्ही सातत्याने म्हणतो, जेव्हा जेव्हा तरुणांवर अन्याय झालाय तेव्हा तेव्हा मात्र त्या तरुणांपर्यंत खाल्लेर गावाची सुजित तात्या पोहोचलेत. तरुणांच्या मनामध्ये प्रश्न 100 असतील, पण त्या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त एकच असणार आहे, ते म्हणजे सुजित तात्या पाटील. प्रत्येक खेळाडूंना, खेळाडू मित्रांना प्रेम देणारे व्यक्तिमत्व. आले आम्ही उल्लेख केला की प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न असतं की या जीवनामध्ये पृथ्वी तलावर आपण जर जन्म घेतलाय तर 4 धाम यात्रा या पूर्ण व्हाव्यात. आणि अध्यक्ष चषक लावलं गेलं, असंख्य टुर्नामेंट पाहिल्यात, पण तिथे एंट्री फी आपण पाहतो. पण एकमेव दर्या दिल व्यक्तिमत्व, दिल खुल्लास व्यक्तिमत्व आदरणीय सुजितदादा पाटील यांनी फ्री एंट्री टुर्नामेंट इथे मात्र लावली. आणि त्या टुर्नामेंटमध्ये जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज घेईल त्या खेळाडूला 4 धाम यात्रा त्यांनी मात्र स्पॉन्सर केली गेली. आणि मी तेव्हाही म्हटलं की काल्हेरचा अध्यक्ष चषक बस झाकी आहे, डे नाईट स्पर्धा अभिबी आणि बाकी आहे. आणि नेक्स्ट मंथ मध्ये अध्यक्ष चषक तीही फ्री एंट्री डे नाईट आपल्याला इथे मात्र पाहायला मिळणार आहे. कारण आपल्या खेळाडूंना स्थान मिळणं, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळणं हे खूप गरजेचं असतं. आणि ते प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्रातील असंख्य तरुणांच्या गळ्यातील ताईत आदरणीय सन्माननीय सुजित पाटील साहेब, सुजित तात्या शेठ यांचा शाही सन्मान या मुख्य मंचावरून केला जाईल. मी अजिंक्यजी भोई साहेब आणि संदीपजी पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सुजितजी पाटील साहेब, तात्या शेठ
येस, नक्कीच मी विनंती करतोय तात्या शेठ आणि कैलास भाऊ शेलार यांना विनंती करतोय आपल्या शुभास या नेक्स्ट मॅचची टॉस केलं जाईल. आपण यायचं नाणेफेक करण्याकरिता नाणेफेक कक्षामध्ये. नक्कीच तरुणांच्या गळ्यातील जाईल आणि स्वतः अध्यक्षपदी भूषवत आहेत लामज आणि त्याच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळते टीम म्हणजे दुगाड. कॉलिंग कोण देणार आहे? नाणेफेक केली जाते. काटा इज द कॉल आणि काटा नाणेफेक विन झालाय. इथे मात्र दुगाड संघ निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक असेल आपल्याला इथून मात्र. तर आमच्या मान्यवर आमची रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ सुजित तात्या पाटील साहेबांनी या स्पर्धेसाठी दिला होता. तर पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. सामना सुरू होतोय. कॅच साठी नक्कीच सीमाशे बाहेर जरा ऐवज आपण पकडता बच्चे कंपनी आपणही सज्ज राहायचं आहे. तर आपल्याला 300 रुपयाचा पारितोषिक योगेश भोईर आणि भावेश भोईर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नाश्त्याची सोय दररोज पुरवली जाते त्यांच्या माध्यमातून हे नक्कीच बक्षीस प्रेक्षकांसाठी दिलं जाणार आहे. सीमाशे बाहेर जर झेल पकडतात तर 300 रुपयाचं पारितोषिक. तर यानंतर आम्ही स्टॉपवॉच टायमर आमचा ऑन असेल आणि प्रति षटकासाठी 5 मिनिटाचा वेळच दिला जाईल. अन्यथा आपल्याला नक्कीच पेनल्टी दिली जाईल. तर बोलूया आपण सामन्याकडे. सामना आपण पाहतोय. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. एकंदरीत बघितलं तर आव्हान ठेवलंय समोर विजयाकरिता ते म्हणजे 30 धावांचं आव्हान इथे मात्र समोर ठेवले गेले आपण पाहू शकता. आणि यस मी आधी म्हटलं की कैलास भाऊ शेलार इथे उपस्थित झालेत मुख्य मंचावर. मग ते कधी आलेत आणि ऐवा झेलला पारितोषिक लागलं नाही आणि कधीही लागणार नाही असं कधी होत नाही. आलेत म्हणजे पारितोषिक लागणार
आणि विकेटचं बदल होईल आणि डेफिनेटली बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडा आणि 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून मिळवा. वडाभाऊ योगेश वडाभाऊ आणि भावेश या बंधूंकडून 300 रुपये. म्हणजे जिथपर्यंत कैलास भाऊ किंवा आहे तोपर्यंत प्रेक्षक राजांनी जर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडला तर टोटली 800 रुपयाचं पारितोषिक त्यांना इथून मात्र मिळू शकतं. लाजवाब. विकेटचं बदल फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. तीस धावांचं आव्हान इथून मात्र विजयाकरिता पार करायचंय मित्रांनो. फक्त फलंदाजांसाठी आणि यस गोलंदाजांसाठी वेळेचं बंधन नसणार आहे तर फलंदाजांसाठी सुद्धा वेळेचं बंधन इथून मात्र असणार आहे. या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा चेंडू खूप वेळ चेंडू हवेमध्ये. इथे मात्र झेलला होती संधी. झेल होतो इथून मात्र ड्रॉप. खूप मोठी चुकी. डेफिनेटली चूक होत असते. माणूस चुकीतूनच शिकत असतो. कदाचित प्रॅक्टिस नसावी या खेळाडूची पण चांगला प्रयत्न होता. प्रयत्न करत राहा मित्रा. प्रयत्नाती परमेश्वर. सिंगल मिळेल. धावसंख्या 5. चेंडू संपले 3. धावसंख्या 5 या अंकावर धावफलक. ओहो हो ओहो हो. यावेळेला पुन्हा एकदा संधी आली आहे चालून. विकेट होईल पतन. इथून मात्र फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज असेल तयार. हो हो हो. वन बाउन्स क्लिअर करून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. थोडंसं स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. चौकार ज्या पद्धतीने कन्वर्ट झाला ना त्यालाच कुठेतरी अनुसरून किंवा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करणं गरजेचं होतं. पण डेफिनेटली जर का आपण बघितलं तर डेफिनेटली त्यानंतर विकेट सिंगल विकेट आणि आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव. चेंडू फेकलेत 5. धावसंख्या जाऊन पोहोचते ती ही 5 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतोय. नेक्स्ट बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. नाही ते मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि फलंदाजाला चकवा देऊन चेंडू निघालाय. बॅकअप खूप गरजेचं. बॅकअप खूप गरजेचं आहे. एक होती तिथे मात्र मिळत आहे 2. धावसंख्या 2 धावेच्या बढतीने धावफलक षटकाच्या समाप्तीने जाऊन पोहोचती आहे 7 या अंकावर.
क्या बात है. इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. या शेलार गावाचे डॅशिंग व्यक्तिमत्व वंडर बॉय ऑफ शेलार सचिन भोईर. वेलकम स्टार क्रिकेटर ऑफ शेलार सचिन भोईर यांचा शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम सचिनजी भोईर साहेब, आपलंही सहर्ष स्वागत आहे. गरजेचं आहे कारण मी सातत्याने म्हणतो, मी खूपदा पाहिलंय सचिन जेव्हाही एखादी मॅच जिंकतात ना सचिन वगैरे, तेव्हा निश्चित रूपानं असंख्य जी पब्लिक आहे ना त्याच्यासोबत फोटो काढायला जाते. म्हणजे आज शेलारकरांचा आपला अभिमान आहे की आपल्या गावातूनही कुठेतरी एखादा स्टार क्रिकेटर तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज या नेक्स्ट बॉल. ओहो हो, अकराचा लाईन फटका इथे मात्र कन्वर्ट होईल. आपण इथे मात्र पाहू शकताय सिंगल इथून मात्र मिळतीये. सिंगल शिवाय काय मिळणार नाहीये आणि सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. यस, आपण पाहू शकताय 30 धावांचा वन पार करायचंय. धावसंख्या 8 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. म्हणजे 11 चेंडू विजयाकरिता 22 धावांची आवश्यकता इथून मात्र भासतीये. 11 चेंडू विजयाकरिता 22 धावांची आवश्यकता इथून मात्र आपल्याला भासताना पाहायला मिळते. अवयात पूर्ण केला जातील का धावा खांडपेकरांकडून. अन्वी स्पोर्ट्स खांडपे संघ या संघाकडून मात्र या धावा येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 22 धावा कन्वर्ट केल्या जातील का. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहित तयार. आणि डेफिनेटली इथे मात्र उपस्थित होत आहेत आदरणीय नितेशजी कोरडे सरांचंही शुभागमन, ज्यांनी पॉवर ट्रॉफी 2024 धगधगती मशाल आणि पॉवर शेलारचा लोगो, एका बाजूने बॅटर आहे तर एका बाजूने आय थिंक गोलंदाज, हे चित्र ज्यांनी रंगवलं ते कोरडे साहेबांचं आगमन. आणि त्यांच्या आगमनाखातर आला इथे मात्र फलंदाजच्या बॅटमधून षटकार 6. नक्कीच अजिंक्य भोईर साहेब, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश भोईर साहेब, माजी उपसरपंच शेलार, तदनंतर शिवसेना शाखा प्रमुख प्रमोदजी भोईर साहेब, ऍडव्होकेट सचिनजी पाटील साहेब, कमलेशजी भोईर साहेब, निलेशजी शिंदे साहेब, दिनेशजी वारगडे साहेब, मिलिंदजी भोईर साहेब आणि नितीनजी खोडे साहेब, प्रोपर रायटर नितीन आर्ट्सचे, ज्यांनी ही पेंटिंग इथे मात्र केलेली आहे वॉल, आपण त्यांना पाहू शकता. ते व्यक्तिमत्व सर्व इथे उपस्थित होतात. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच आदरणीय नितेशजी कोरडे साहेब आणि सचिनजी भोईर यांचं शुभागमन, वंडर बॉय शेलार त्यांचंही शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आपण इथे मात्र पाहू शकताय व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट प्लस मिळत आहेत तरी किती, तर नाही मिळणार आहे. ओनली व्हाईट्स आपल्याला इथे पाहायला मिळेल का. हालचाल त्या पद्धतीने पाहायला मिळाली. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या एकेरी धावेने वधारती जाऊन पोहोचते 15 या अंकावर. 2 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू फुलटा चेंडू होता. फायदा पाहिजे तसा घेतलाय का. यस, डेफिनेटली फायदा घेतलाय. 1 बाउन्स क्लिअर करून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. ते मात्र चौकार 4. या अंकावर आता मात्र 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता इथून मात्र बसते. ओहो हो, 1 बाउन्स. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निर्धाव फेक डॉट बॉल. चेंडू संपुष्टात येतील. 4 धावसंख्या 19. आता मात्र समीकरण चेंज होताना पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता इथून मात्र भासताना आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू 11 धावा, 11 धावा आणि 8 चेंडू हे समीकरण आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू ऍक्शन केली गेली आहे. ऍक्शनच्या विरोधात रिॲक्शन
केलीच होती, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि फायनली कुठेतरी मात्र नो बॉलचा इशारा. अतिरिक्त उंची धारण केली आहे. संधीचं सोनं इथे केलंय. चौकार गेला असताना तर मग डेफिनेटली म्हटलं असतं दिवाळी झाली आहे, पण बोनस पुन्हा एकदा चालू झालाय. धावा मिळतील 9+2 म्हणजे 3. धावसंख्या 22. विजयाकरिता आवश्यकता असेल 8 बॉल आणि 8 धावांची. लाजवाब इथे मात्र फ्री हिटचा चेंडू आहे. संधी आलेली आहे. संधीचं सोनं. कुठलाही मोठा फटका खेळण्याची मुभा आता मात्र इथे दिली गेली आहे. ओहो यावेळेला हे गरजेचं आहे. जर नो चेंडू पडतोय, चूक झाली आहे ना, मग ती सुधारता येणंही गरजेचं आहे. असं वाटलं की संधी दिली जाईल, पण नाही आहे. गोलंदाजाने इथे मात्र कमबॅक मिळवलाय. आता मात्र 7 चेंडू विजयाकरिता 8 धावांची आवश्यकता म्हणजे 5 चेंडूचा खेळ इथून मात्र संपलेला आहे. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकाचा बाकी राहतोय. गोलंदाज तयार. याही चेंडूला खणून काढताना इथून मात्र आपण पाहताय सिंगल मेथी आहे की डबल मेथी आहे. फेक करायची होती, कुठे केली, कुठे आहे यावेळेला. खूप स्लो फेकी. 3 धावा इथून मात्र मिळत आहे. धावसंख्या 3 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचते 25-25. विजयाकरिता 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आणि समस्त शेलारकरांसाठी खूप आनंदाची बातमी, कारण जेव्हा लीग संकल्पना उदयास आली तेव्हा गावातून, एका देशातून आणि प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगवेगळ्या खेळाडू मिळत गेले. आणि त्याच लीग संकल्पनेचं आयोजन येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही शेलारकर आयोजित शेलार प्रीमियर लीग 2024चा हा थरार आपल्याला इथून मात्र ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे. सगळे आयोजक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतील. 6 चेंडू विजयाकरिता 5 धावांची आवश्यकता इथून मात्र भासतीये. मी शेलारकरांचं खूप कौतुक करीन. युनिटी आहे गावामध्ये, एकता आहे. आम्ही एका जीवाचे, एका गावाचे आम्ही शेलारचे. इव्हन शेलारकरांची पत्रिका जरी कुठे जात असेल ना, तरी ते वाक्य लिहिलेलं असतं. बरोबर का योगेश भाऊ? हे वाक्य लिहिलेलं असतं, एका जीवाचे, एका गावाचे आम्ही शेलारचे. इव्हन पत्रिकेवरही लिहिलेलं असतं. कारण ही युनिटी आहे, एकता खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि ती एकता टिकवून ठेवली आता मात्र शेलारकरांनी. नक्कीच आपण इथून मात्र पाहताय 6 चेंडू विजयाकरिता 5 धावांची आवश्यकता इथून मात्र भासताना पाहायला मिळते. चांगली अटॅकिंग बॅटिंग चालू केली आहे. थोडीशी चुकी ते मात्र घडताना आपल्याला पाहायला मिळाली, पण त्यानंतर मात्र जे सावरलं गेलं ना, ते खूप गरजेचं होतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथे मात्र अंतिम षटक हाताळण्याकरिता आमंत्रित केलं गेलंय. नक्कीच ओहो इथे मात्र झेल आहे. संधी टिपलाय झेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. हिंदवी स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. आणि आपण डेफिनेटली ते स्वराज्य पाहत आलोय, किल्ले पाहत आलोय. आणि त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा काही कथा असतील, काही गोष्टी असतील, या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण आपले राजे आहेत, सर्वांचे राजे आहेत. आणि तेच पोहोचवणारे या शेलार गावाची सुपुत्री, फेमस, खूप प्रसिद्ध अशी व्याख्याती अर्थातच भूमी पाटील इथे उपस्थित होती. तिचंही भगवं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि तिच्या समोर तिचे वडील केशव पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. खरं तर तुमचं खूप खूप कौतुक का जिजाऊच्या लेखी या तुम्ही घडवतायत या शेलार गावातून. आणि अगदी आमच्या संपूर्ण लोकांपर्यंत त्या शिवव्याख्याता पोहोचवत आहेत. त्याबद्दल तुमचंही आम्ही खूप खूप मनापासून आभारी आहोत. नक्कीच सामन्यावर आता मॅचकडे जाऊयात. 5 चेंडू विजयाकरिता 5 धावांची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. आता मात्र सामना बरोबर परिस्थितीमध्ये येऊन ठेपलाय. चेंडू हे समान आहेत, धावाही समान पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होतोय. नेक्स्ट बॉल इथे मात्र फटका हलक्या हाताने इथे मात्र कन्वर्ट होईल. सिंगल मिळती आहे डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण.
प्रियांशी स्टुडिओ कॉमेंट्री बॉक्स आपण इथून मात्र पाहत आहे. अर्थातच भिवंडी क्रिकेटला किंवा भिवंडी क्रिकेट जेव्हा जेव्हा वधारत होतं त्यामध्ये महत्त्वाचा वाटा, महत्त्वाचा हातभार किंवा महत्त्वाची भूमिका कुठल्या व्यक्तिमत्वाने घेतली असेल तर अर्थातच विलासराव पाटील साहेब आणि त्यांच्या मार्फत त्यांचंही शुभागमन. आणि प्रियांशी तिच्या नावाने आपण प्रियांशी स्टुडिओ कमेंट्री बॉक्स पाहतोय. 2 धावा मिळतील विजयाकरिता. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन फटका इथून मात्र कन्वर्ट होतोय. सिंगल इथून मात्र मिळते. पुनश्च एकदा डबलच्या प्रयत्नामध्ये डबल मिळते. तिसऱ्या धावेचा मोह आवरावा लागेल. 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचेल 29. 29 विजयाकरिता 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. मी सातत्याने म्हणतो नाझीम गुल्लीची गोलंदाजी आठवावी लागेल. 3 चेंडू 1 धाव रोखली आहे. हिमांशू पाटीलचा रेकॉर्ड बघितला त्यांनी रोखल्यात. तदनंतर आपण पोगाव संघ इथे खेळून गेलात त्याही खेळाडून धावा रोखल्यात. असंख्य असे आहेत या परिस्थितीमध्ये 6 चेंडूंमध्ये अनेक धावांची आवश्यकता असताना रोखल्यात. आता मध्ये त्याच पद्धतीने पावलांचा वापर करून खेळलाय. चेंड ड्रॉप केलाय. सिंगल मेथी आहे. फलंदाजांनी डोक्याला हात दिलाय. चुकी कदाचित घडली असती. सामना विजयशी ठरतो. इथे मात्र अन्वी स्पोर्ट्स खांडपे संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. आपला अतिरिक्त खेळाडू नाव आमच्यापर्यंत पोहोचवलेलं नाहीये खांडपे संघ, पण खांडपे संघाकडून 3रं षटक ज्या व्यक्तिमत्वाने हाताळलं ना त्या व्यक्तिमत्वाने यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरिता. धन्यवाद. आम्ही तुर्तास थांबतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील सुभाष धुमा सर, बोथ टीम कॅप्टन्स, अंबाजोगाई टीम कॅप्टन अँड खांडपे टीम कॅप्टन. कॉमेंट्री बॉक्सशी आणि आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.